आता मी सुरुवातीला भेळ मागवली, भेळ त्यानंतरला म्हटलं जरा छानपैकी आपण इथं चांगल्यापैकी जेवण प्लस नाश्ता अशा पद्धतीने खाऊन जाऊयात, म्हणून खास करून हा चिकन चॉपर राईस मागवला आहे. त्यानंतरला ही लॉलीपॉप मागवली आपण. खरं सांगायचं झालं, आता तुमच्या समोर मी खाल्लं आहे. आपल्या मराठी माणसाचं रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे. 10 वर्षाचा संघर्ष आहे आणि खास करून मराठी माणूस चायनीज चालवतो, ही खूप मोठी बाब आहे. आता चायनीज म्हटलं की आपल्याला सगळे बाहेरची लोक दिसतात, मुंबईमध्ये तरी. पण आज ज्यावेळेस हा चिकन चॉपर राईस खात असताना, त्यानंतरला ही लॉलीपॉप खात असताना सगळ्यात महत्त्वाचं हे जाणवलं, प्रॉपर मसाले, स्वच्छता, प्रेझेंटेशन आणि खाल्ल्यानंतरला जो पहिला घास चार्म बसतो ना आपल्याला, मग जो मी पहिला घास या राईसचा घेतला, जो चिकन वगैरे कापून त्याच्यामध्ये अंड्याचं टाकून बनवलेलं आहे. त्यानंतरला ही ग्रेव्ही आहे, चिकन ग्रेव्ही आहे आणि हा परत एक राईस बनवला आहे चिकनमध्ये. असं याचं कॉम्बिनेशन आहे. इकडचा घास खाल्ल्यानंतरला या राईसचा तुम्हाला असा मसालेदार जरा असा तर्क लागतो चांगला. त्यानंतरला ही ग्रेव्ही खाल्ल्यानंतरला एकदम छान अशी तडतड होतं आणि चिकनचा क्रंचीपणा याच्यामध्ये आपल्याला भेटतो. त्यानंतर राईस क्वांटिटी वाईज एकदम छान आहे. 2 माणसं छानपैकी खाऊ शकतात चांगल्यापैकी. आता ही जी लॉलीपॉप आहे, ही जी लॉलीपॉप आहे, आगरी लॉलीपॉप म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये मैद्याचा वापर अजिबात नाही, कोणताही कलरफुल नाही, म्हणजे एकदम फूड सेफ्टी जपलेली आहे याच्यामध्ये. त्यानंतरला ही जी लॉलीपॉप आहे ही सपक आहे, मसाल्यांचा जास्त वापर अजिबात नाही आहे. तर फक्त चिकन खाण्याचा आनंद घ्यायचा असेल, थोडंसं खारट लागेल तुम्हाला हे खाताना, का तर ते सपक आहे. जसं की आपण चिकनचं सपक असतं, अळणी बोलतो त्याला आपण, तशा पद्धतीने हे आहे. राईस खाल्ल्यानंतरला तुम्ही एक लॉलीपॉप खाऊ शकता. याचं हे जे कॉम्बिनेशन आहे खूप छान पद्धतीनं आहे. दादांचं हॉटेल जे आहे ते नेरुळला सेक्टर 10 या ठिकाणी आहे. आपल्या मराठी माणसासाठी हक्काच्या एकदा आवर्जून तुम्ही भेट द्या, तिथल्या चवीचा आनंद घ्या आणि आपल्या मराठी माणसाला सहकार्य करा. अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार आणि तुमच्या खिशाला परवडणारी इथली व्यवस्था आहे. सगळी किमतीच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत खूप छान आहे. एकदा खास आपल्या मराठी माणसाला सहकार्य करा. मी आलो आहे, तुम्ही पण या. थँक्यू.